तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या या सेकंड वीकमध्ये देखील नॉमिनेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पडलेली आहे आणि याच्यामध्ये कालच एक प्रोमो आलेला आहे. याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही की एक जो जोडी आहे म्हणजे जोडी बनवलेली आहे आणि या जोडीमधून जी जोडी आहे ती बाद करायची आहे किंवा नॉमिनेशनमध्ये टाकायची आहे, असा हा टास्क आहे. आता याच्यामध्ये अशा जोड्या काही दिलेल्या आहेत जे की तुम्ही पाहिलं असेल, पॅडी दादा आणि योगिताची जोडी आहे. त्याच्यानंतर सूरज आणि निखिलची जोडी आहे. त्याच्यानंतर वर्षाताई आणि जान्हवीची एक जोडी आहे. त्याच्यानंतर अरबाज आणि डी.पी. दादांची जोडी आहे. अजून एक जोडी आहे ती म्हणजे इरिना आणि वैभवची आहे. त्याच्यानंतर अभिषेक आणि आर्याची जोडी आहे आणि सगळ्यात शेवटची जी जोडी आहे ती आहे निक्की आणि घनश्याम. अशा जोड्या पडलेल्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल 7 जोड्या आहेत आणि याच्यामधून 2 ते 3 ज्या जोड्या आहेत त्या नॉमिनेट होणार आहेत. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर काही सोशल मीडियावरून नावं पुढे येत आहेत, जसं की पॅडी दादांचं नाव येतंय, त्याच्यानंतर निखिल आणि सूरजचं नाव येतंय नॉमिनेशनमध्ये. त्याच्यानंतर निक्की आणि आपला जो छोटा पुढारी आहे त्याचं देखील नाव येतंय आणि तसं म्हणायला गेलं तर हे 5 जण नाव आहेत ते आलेले आहेत सोशल मीडियावरती. पण 6वं जे नाव आहे ते योगिता आहे, कारण याच्यामध्ये जोड्यांमध्ये नॉमिनेट करायचं होतं. त्यामुळे कुठेतरी पॅडी जर नॉमिनेट झालेले असतील तर त्याच्याबरोबर योगिता देखील नॉमिनेट झालेली आहे. पण याच्यामध्ये काहीतरी मे बी कॅप्टनला एखादा काहीतरी पॉवर दिलेली असेल, एखादं जे नॉमिनेशन आहे ते काढून घेण्यासाठी मे बी असंही होऊ शकतं. त्यामुळे योगिताचं नाव नसेल किंवा योगिताचं नाव असू देखील शकतं. आता यामध्ये खरंच बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मजा येणार आहे की बिग बॉसच्या घरामध्ये या वीकमध्ये कोण कोण नॉमिनेशनमध्ये येणार आहे. कारण यावेळेस जरा शॉकिंग अशी नावं आहेत, जसे की निक्की आणि घनश्याम हे जे नाव आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. त्यामुळं काय होईल बिग बॉसच्या घरामध्ये, काय समीकरणं बदलतील ते पाहायला आपल्याला मजा येईल. त्याशिवाय सूरज तर हा सारखा बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनमध्ये येणारच आहे आणि आताच नाही तर इथून पुढे सारखा तो दिसणार आहे. कारण तो नॉमिनेशनमध्ये लोक त्याला एकदम त्याच्यावर हावी होऊन जातात, त्याचं नाव डायरेक्ट घेतात, त्यामुळे तो येईलच. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बाकीचे जे सदस्य आहेत ते थोडेसे कुठेतरी चेंज झालेले आहेत, जसे की पॅडी एक नवीन आहे, निखिलचं पण नवीन नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये निक्की आणि घनश्याम हे देखील नवीन नाव आहेत. पण जुनी जी नाव आहेत ती आहे योगिता तर आहेच, मे बी जर असेल तर ती असेल, नाहीतर मग सूरज हा तर आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये सारखं तो नॉमिनेशनमध्ये दिसणारच आहे. कारण ज्यावेळेस पण नॉमिनेशनचं टास्क येईल त्यावेळेस सूरजला प्रत्येक जण नॉमिनेट करणार आहे. कारण लोकांचं हेच म्हणणं आहे की त्याला डिसिजन घेता येत नाही, त्याच्या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही, हे सगळे. पण लोकांना हे माहिती नाही आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जरी तुम्हाला दिसत नसेल की त्याला काही करता येत नाही, पण बिग बॉसच्या बाहेर जे लोक त्याला बघतायत ते त्याला फुल सपोर्ट करतायत. तो पहिल्या वीकपासून जर नॉमिनेशनमध्ये लास्टच्या वीकपर्यंत जरी नॉमिनेशनमध्ये आला तरी त्याला कोणीही म्हणजे वोट करणार नाही असं होणार नाही. प्रत्येकजण त्याला वोट करणार आहे, कारण लोकांना तो खूप पसंत पडतोय आणि बिग बॉसच्या घरामध्ये लोक त्याला पाहायला खूप इच्छुक आहेत. त्यामुळे त्याला कुठेही वोट कमी पडणार नाहीत प्रत्येक वेळेस जरी तो नॉमिनेशनमध्ये आला तरी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस कोण जाईल बिग बॉसच्या घरातून बाहेर, यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा.